नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण 3 योजना अभ्यासणार आहोत आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा, कारण खूप क्वालिटी कंटेंट या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण व्हीबीजी रॅमजी व्हीबीजी रॅमजी ही आहे स्कीम. हा कायदा त्यांनी बनवला अक्षरशः 1 जुलै 2026 पासून हा अंमलात येईल. तर हे काही नवीन नाही आहे. जे मनरेगा आपली स्कीम आहे त्याचं नाव यांनी बदललेलं आहे. ठीक आहे. आणि काही नवीन गोष्टी यामध्ये ऍड केल्या आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. मनरेगामध्ये 100 दिवसाची जी हमी होती ती आता 125 दिवसापर्यंत वाढवण्यात आली आहे. दुसरी गोष्ट, 6 दिवसांचा अनिवार्य कामबंदी कालावधी यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पुढे चालूया. ही जी स्कीम आहे ही सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे. आता सेंट्रल स्पॉन्सर्ड आणि सेंट्रल सेक्टर ह्या दोन संज्ञा लक्षात घ्या. सेंट्रल सेक्टर जेव्हा आपण एक स्कीम म्हणतो त्याचं 100% फंडिंग गव्हर्नमेंट करतं. सेंट्रल स्पॉन्सर्ड जेव्हा म्हणतो तर अर्ध फंडिंग किंवा काही अंशी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि काही अंशी स्टेट गव्हर्नमेंट. आता इथं बघून घ्या, हा वाटा विचारला जाऊ शकतो की हे पूर्णपणे केंद्र पुरस्कृत कायदा आहे का किंवा एक स्कीम आहे का? तर नाही, हे स्पॉन्सर्ड स्कीम आहे. आणि हा वाटा नॉर्मल स्टेटसाठी, जर हाच तुम्ही हिमालयन स्टेट किंवा नॉर्थ ईस्टसाठी असाल तर 90:1 हा रेशो राहील, 90:10. आता यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. आधी कसं होतं, अनस्किल्ड लेबर कुठेही असलं की मनरेगाचे कामं सुरू व्हायचे. मात्र आता 4 गोष्टींवर हे आधारलेलं आहे किंवा 4 गोष्टीकडे यांचा जास्त ओढा आहे. सर्वात पहिले जलसुरक्षा. हे लक्षात ठेवा, MCQ साठी एकदम हॉट टॉपिक आहे. लिहून ठेवा काम पडल्यास. जलसुरक्षा, मुख्य ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित कामे आणि हवामान अनुकूलन. ह्या 4 विभागात ते लक्ष केंद्रित करणार आहे आणि इथं रोजगार उपलब्ध करून देणार आहे. इथं तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता. ऑफिशियल वेबसाईटवरून घेण्यात आला आहे, PIB वरून. वॉटर रिलेटेड वर्क्स, कोर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, लाईव्हलीहूड रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल सेक्टर. आणि यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे डिजिटल गोष्टींचा जास्त उपयोग करण्यात आला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा हे वाचू शकता. पुढे चालूया. ॲट अ ग्लान्स म्हणजे एका दृष्टिक्षेपात काय फरक आहे मनरेगामध्ये आणि या स्कीममध्ये हे तुम्ही बघू शकता. मुख्यत्वे करून विकसित भारत 2047 साठी हे आणलं आहे. आणि कशाला रिप्लेस केलं आहे? मनरेगाला. मनरेगा 2005 मध्ये महात्मा गांधी जे नाव दिलं होतं ते दिलं. यामध्ये 125 दिवस आहे. प्रायोरिटी सेक्टर त्यांनी 4 जे ठरवले ते नावं लक्षात ठेवा. आणि नॅशनल स्पेशल प्लॅटफॉर्म म्हणजे आधुनिक AI तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात येईल. आणि ही आहे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आताच मी फरक समजून सांगितला तुम्हाला. म्हणजे सेंट्रल स्टेट यांची रिस्पॉन्सिबिलिटी राहील. यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही बघू शकता. दुसरी महत्त्वाची स्कीम कंबाईनसाठी, राज्यसेवेसाठी, मेन्ससाठी महत्त्वपूर्ण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. यामध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो. अशा आणखी 3 स्कीम आहेत, ते सुद्धा आपण डिस्कस करू. सर्वात अगोदर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत याची कट ऑफ डेट होती. अल्पमुदत पीक कर्जावर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येते. किती लाखाची? 2 लाखाची. आणि नियमित जर कर्ज परतफेड तुम्ही करत असाल अशा शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. म्हणजेच 2 लाख प्लस 50,000 इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, या व्यक्तींना लाभ मिळणार नाही. कोणतीही स्कीम असली, खासकर कर्जमाफी योजना, त्यात 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. सरकारशी संबंधित ज्या गोष्टी आहे, आयकर जर कोणी भरत असेल, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जर कोणी असेल, कोणी MLA असेल, कोणी MP असेल किंवा कोणी गव्हर्नमेंटच्या स्कीमचा जास्त लाभ घेत असेल तर त्यांना ही गोष्ट नसते आणि किंवा एक इन्कम मर्यादा दिली असते, त्यानंतर ह्या स्कीम लागू होत नाही त्यांना. इथे तुम्ही बघू शकता. इन्कम टॅक्स दर किंवा नोकर भरती जे 25,000 पेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन असेल त्यांना सुद्धा हे लागू नाही आहे. आता याचे प्रमुख वैशिष्ट्ये बघून घेऊ आपण. महत्त्वाचे निकष बघून घेऊ. महत्त्वाचे निकष काय आहे? सर्वात अगोदर 30 सप्टेंबर 2025 कट ऑफ डेट. 2 लाखापर्यंत थकीत आहे. असे कर्ज 2019 ते 2025च्या दरम्यानच
दरम्यानचेच कर्ज माफ होईल या संदर्भात. दुसरी गोष्ट, 2 लाखांपेक्षा जर जास्त कर्ज असल्यास वरचं कर्ज तुम्हाला ऑलरेडी भरावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला 2 लाख सरकार भरेल तुमचे. पात्रता कालावधी आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025चा. जमीन धारणा, या योजनेसाठी कोणतीही कमाल जमीन धारणा मर्यादा नाही. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. डायरेक्ट स्टेटमेंट देऊ शकतात ते. अहिल्याबाई होळकर जे स्कीम आहे त्यासाठी काही हेक्टरच्या मर्यादा देऊ शकतात की एवढे शेतकरी इलिजिबल आहे, पण असं नाही, म्हणजे जमीन धारणा मर्यादा नाही. वैशिष्ट्य काय आहे? सध्या महाराष्ट्रात 55.72 लाख शेतकरी आहे आणि हे मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला किंवा काय किती फंड आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि जमीन धारणेची अट नाही, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दुसरी, जुने थकबाकीदारही पात्र आहे यामध्ये. आणि कोणी, हाही प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जी 2019ला लॉन्च करण्यात आली होती, त्याचा जर लाभ घेत असेल तर काही यामध्ये होईल का? हो. अजूनही जर त्याही योजनेच्या अंतर्गत 50,000 रुपयापर्यंतची थकबाकी जरी असली, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेतलेलं आहे. ह्या खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहे, कुठं कव्हर होत नाही, तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर इतर कर्जमाफी योजना जोड्या लावामध्ये येऊ शकतात. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019ला सेम 2 लाख रुपये अल्पमुदत कर्ज. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, या योजनेत 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. तसेच सलग 3 वर्ष नियमित जर कर्ज फेडत असाल तुम्ही, तर अशा शेतकऱ्यांना 25,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले होते. आता ह्या क्षेत्रावर खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगून राहिलो. ह्या 3ही स्कीम खूप इम्पॉर्टंट आहे. 3 तुम्ही बॉक्सेस बनवून घ्या, पात्रता निकष लिहून घ्या आणि किती फंडिंग आहे ते लिहून घ्या. 25,000 आहे की 50,000 आहे आणि कोणाकोणाला लागू होतात त्या बघून घ्या. नेक्स्ट बघूया आपण आता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप न्यूजमध्ये आहे, मात्र आयोगाचे प्रश्न उच्चारण्याची पद्धत वेगळ्या प्रकारची असते. खासकर राज्यसेवेला, कंबाईंडला सुद्धा असे येऊ शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय? हा उद्देश आहे त्यांचा. बघा, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही स्कीम. दुसरं, आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी. जेव्हा आपल्याला असे 3 ऑप्शन्स दिले जातात, आपण फक्त पहिला ऑप्शन टिक करून येतो, हे 2 करणार नाही आपण. त्यामुळे मी हे तर लिहिलं आहे स्पेशल. हे 3ही गोष्ट नोट डाऊन करून घ्या नोट्समध्ये. 28 जून 2024ला याची मान्यता दिली. वयोगट बघून घ्या, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1,500 रुपये सर्वांना माहीत आहे, DBT द्वारे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. पात्रता निकष, महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी असणे आवश्यक. मी आधी जो निकष तुम्हाला सांगितला होता तोच आहे. काही महिलांसाठी असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात, जसं विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला किंवा कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना सुद्धा लागू आहे. कमीत कमी 21 वर्ष पूर्ण, जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत आहे. विद्यार्थ्याचे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, आता अपात्र कोण कोण राहिले यामध्ये, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिले, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे मात्र ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. आता ट्रॅक्टर का वगळलं, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि इथपर्यंत जर बघितलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की ट्रॅक्टर का वगळलं. दुसरं, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि सेम आपले क्रायटेरिया नेहमी लक्षात ठेवायचे अशा स्कीम मिळेल. इन्कम टॅक्स जो भरतो, गव्हर्नमेंट जॉबवर जो आहे, अदर बेनिफिट जर घेत असेल, MP MLA असेल तर तो अपात्र आहे याच्यात. मात्र एक टीप आहे यामध्ये, जर रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी यामध्ये पात्र ठरतात. बाह्य यंत्रणा कार्यरत म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे ते पात्र आहेत. तर अशा प्रकारे आपण 3 स्कीम कव्हर केल्या. लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.